क्षमता मिल रही है, क्या कहेंगे? इसको जीत का सेहरा बांधेंगे और खासतौर पर नागपुर में जहाँ की पिछली टैली से भी आगे जाती हुई दिख रही है भाजपा। जो अभी प्राइमरी रुझान है इसमें आप देखेंगे तो प्राइमरी रुझान में आपको दिखेगा कि भारतीय जनता पार्टी को बहुमत मिलते जा रहा है। भारतीय जनता पार्टी आगे जाके दिख रही है और 5 बजे तक सारे अंदाज क्लियर हो जाएंगे। लेकिन जहाँ तक चुनाव के रुझान की बात है, मुझे लगता है 2/3 बहुमत के साथ भारतीय जनता पार्टी महायुति महाराष्ट्र में जीतेगी, 2/3 बहुमत से जीतेगी। 51% वोट शेअर बीजेपी को मिलेगा, ऐसा मुझे लगता है। यावेळेस सुद्धा काँग्रेस 30च्या जवळपासच आहे। उलट मुस्लिम लीग काही ठिकाणी 1-2 ठिकाणी पुढे आलेली आहे, एमआयएम पुढे आलेली आहे। उलट त्यांनी सर्व जागांवर उमेदवार उभे केले होते आणि मिशन 100 योजना राबवली होती काँग्रेस 2047 पर्यंत मिशन 100 लागवलं तरी सक्सेस होणार नाही। 2047 नंतर बघू काँग्रेसचं काय काही संधी नाहीये। विजयाचा उन्माद नाही, पराभवाचा निराशा नाही, त्यामुळे विजयाचा उन्माद वगैरे अभिमान करत नाही। पण आमचे कार्यकर्ते जेव्हा निवडून येतात तेव्हा थोडं सत्कार सन्मान ऊर्जा थोडं सेलिब्रेशन थोडासा प्राण असे फटाके असं एकदम अंगात आल्यासारखं आम्ही करत नाही। त्यामुळं आमच्या अंगात काही येणार नाही। आम्ही छानपैकी जनतेला साजेस जनतेला अपेक्षित असलेलं जनतेला वाईट न वाटणार असं सेलिब्रेशन करतो। ग्रामीण मतदार असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत, या ठिकाणाच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवर असं वाटतं तुम्हाला? एकदम ग्रामीण महाराष्ट्र सुद्धा देवेंद्र फडणवीस सोबत आहे, महायुती सोबत आहे, मोदीच्या योजनासोबत आहे। डबल इंजिन सरकारला मान्यता ग्रामीण भागाची आहे। आम्ही पुढच्या 7 दिवसात चिंतन करत असतो। निवडणुकीचा प्रभाव चिंतन नाही, बरोबर चिंतन करतो, त्यातनं शिकतो, त्यातनं पुन्हा दिलतो। महाराष्ट्राच्या जेव्हा आरक्षण सुरू असतं तेव्हा ते लाईव्ह असतं, जेव्हा आरक्षण निघेल तेव्हा महापौर हे 5 वाजेपर्यंत आपल्याला स्पष्ट होईल। 5 वाजताच्या अंतिम निकाल जेव्हा आकडे येतील तेव्हा कळेल। आम्ही आधीच सांगितलं होतं की मुंबईची जनता ही डेव्हलपमेंटला मदत देईल। देवेंद्र फडणवीसने या ठिकाणी जे मुंबईच्या डेव्हलपमेंटचं व्हिजन तयार केलेलं आहे, एकनाथजी देवेंद्रजींनी सोबत येऊन ज्या पद्धतीने मुंबईला विकसित मुंबई करण्याची प्लॅनिंग केलेलं आहे, माननीय पंतप्रधान मोदींच्या सरकारने जो काही मुंबईला पाठबळ दिला आहे, मेट्रो रेल्वेचं असेल, अनेक त्या ठिकाणी कोस्टल रोड असेल, त्यामुळे दोन्ही सरकारात मुंबईचा विकास करण्याची भावना आहे। पाडू म्हटलं, त्यानंतर भगवा गाड लावला, हे सगळे प्रयत्न करून भाजपची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न मनसेने केला होता। मराठी माणसाच्या अस्तित्वाची ही शेवटची निवडणूक हे सगळं म्हटलं होतं। तुम्ही म्हटलं होतं हे मतदारांना दिसत नाही, हे स्पष्ट झालेलं आहे। ईव्हीएमला पाडू म्हणतात, भाजपवर बोगस मतदारांचे आरोप। ज्या ठिकाणी राजसाहेबांनी उमेदवार लोक निवडून येत आहेत तिथं मशीन चांगली होती, मशीन चांगली होती, स्पेशल होती। आम्ही जेवढं त्या ठिकाणी पाऊस होती, म्हणजे हे लोकांना पटत नाही आहे। लोकांना हे पटतं डेव्हलपमेंट काय, पुढचं राजकारण महाराष्ट्राचं डेव्हलपमेंटला आहे। अमरावतीमध्ये आम्ही चांगलंच लढलो आहे, पण त्या ठिकाणी थोडे निवडणुकीमध्ये वेगवेगळे समीकरण पुढे आले, त्यामुळे मी अधिक स्पष्ट 5 वाजेपर्यंत बोले अमरावती अजून अनेक निकाल यायचे। भूमिकेमुळे फटका बसला अमरावती असं वाटत नाही। भूमिका त्यांनी घेतली, दोन्ही नावेवर पाय होते त्यांचे, एक जण भाजपमध्ये त्यांची स्वतःची पक्ष
तिकीट वाटपात एकदा जे झालं प्रचंड आता मला आता 5-5:30 पर्यंत जे काही निकाल येतील त्यावर प्रक्रिया करता येईल. पण स्थानिक भारतीय जनता पार्टी मात्र तेथील जे काही रवी राणांची भूमिका जी आहे याबद्दल थोडी काळजी त्यांची होती. पण निकाल जेव्हा अंतिम होतील तेव्हा आपल्याला कळेल. मागच्या 10 वर्षात नागपूर शहरामध्ये जे रवी राणा आहे त्याच्या CSI पराभव केला, काय सांगाल? नाही, तिथे रवी राणा आमदार आहेत. इथे रवी राणा राहत असतो प्रभाग आहे, त्यामुळे आमदार म्हणून त्या ठिकाणी स्वतः प्रभागात राहत असल्यामुळं त्या प्रभागात स्वतः रवी राणा रहिवासी असल्यामुळं त्या ठिकाणी त्यांच्या बाजूने निकाल लागला असता. मागच्या 10 वर्षात नागपूर शहरात इतका विकास झाला असं असताना देखील मताचा टक्का वाढला नाही. 2017च्या तुलनेत नागपूर मताचा टक्का घटला आहे. त्याचं कारण काय वाटतं? कशा प्रकारे तुम्ही याचं आकलन कराल? आता तर 110 दाखवत आहे. नाही, मतांचा टक्का जो मतांचा टक्का घटला. म्हणजे ही मतदार यादी जी आहे ना, यामध्ये जे प्रभागात आपण याद्या करतो त्यामध्ये प्रत्येक वेळी याद्या बदलत असतात. म्हणजे काही नाव मागच्या 2017 मध्ये या प्रभागात होते, ते आता या प्रभागात आले. म्हणजे मतदार यादी जेव्हा आपण तोडतो प्रभाग रचनेच्या वेळी, तेव्हा अनेक मतदार हे कमीत कमी जर विचार केला 80,000 प्रभाग असेल, 20,000 मतदार आपण तिकडे तिकडे होत असतात. त्यामुळे काही टक्केवारी मतदानामध्ये कमी जास्त होते. मुळात मताची टक्केवारी जी आहे मतदारांची ती कमी झाली. आणि जेव्हा मतदारांची टक्केवारी 2-4% जरी कमी झाली त्याचे इफेक्ट तुम्हाला समोर दिसतात. भाऊसाहेब साहेब, काँग्रेसने पूर्ण एवढं यश अपेक्षित होतं का? जास्त मिळालं की कमी मिळालं? नाही, आम्हाला अपेक्षित यश मिळालं आहे. लातूरमध्ये आम्हाला असं वाटलं होतं की आम्ही काँग्रेसच्या कारण काँग्रेस आणि वंचित लातूरमध्ये एक आम्ही पहिल्यांदा काँग्रेस आणि वंचित एक आहे. मागच्या वेळी वंचित वेगळी लढली, त्यामुळं बऱ्यापैकी भारतीय जनता पार्टी पुढे होती. पण लातूरमध्ये आम्हाला थोडा अंदाज सुटला. रवींद्र चव्हाण यांनी विलासराव देशमुख बदल केले आहे का? मुंबईत तर जे काही अपेक्षित आहे की आता लातूरमध्ये चव्हाणांनी जे फडणवीस साहेब वक्तव्य केलं होतं विलासराव देशमुख, त्याचा फटका बसला. आज काही असा अंदाज काढणे योग्य नाही. आपल्याला इथील एकंदरीत निवडणुकीचे जेव्हा विश्लेषण होईल तेव्हा आपल्याला कुठल्या गोष्टी आपल्या अमरावतीमध्ये खऱ्या अर्थाने बावनकुळे साहेब बोललो मी आता. खऱ्या अर्थाने फडणवीस ब्रँड एस्टॅब्लिश झालाय का? सलग तिसरा मोठा असा विजय होतोय. देवेंद्र फडणवीसची म्हणजे डेव्हलपमेंट म्हणजे देवेंद्र हाच ब्रांड आहे. त्यामुळं तोच ब्रांड आहे. मोदीचं सरकार, देवेंद्रचं सरकार, डबल इंजिन सरकार हा ब्रांड आहे. देवेंद्र फडणवीसचे विकासाचे ब्रांड आहे आणि एकनाथ शिंदेची साथ आहे. ईव्हीएम वर दोष दिला जाणार आहे विरोधकांकडनं, मतदार याद्यांमध्ये घोळाया हे आरोप केले जाणार आहे. त्याचं उत्तर कसं देणार? दुसरीकडे तुम्ही 51% विजय मांडला, त्याचं गणित आणि संघटन कसं मांडलं? असं आहे, मी वारंवार सांगतो की ज्या ठिकाणी विरोधक हारतात त्या ठिकाणी मशीन खराब दिसतात. आता ज्या सीट जिंकल्या त्यांनी त्या सीटवर प्रूव्ह करावं. त्यांनी जे नगरसेवक जिंकलाय काँग्रेसचे, MIMचे, वंचितचे, जे मशीनवर आरोप करतात त्यांच्या उमेदवाराला विचारा निवडून आलेल्या ते कुठल्या मशीनवर निवडून आल्या. ती भारत निवडणूक आयोगाची होती का नाही? ती राज्य निवडणूक आयोगाची होती का नाही? याची प्रायव्हेट मशीन होती. त्यांनी आता स्पष्ट केलं पाहिजे. त्यामुळं वंचित जेव्हा निवडणूक हारतात तेव्हा ते म्हणजे आपला पराभव स्वीकारत नाही. आम्ही पराभव स्वीकारतो कधी कधी आणि त्यातनं शिकतो, त्यातनं जिंकतो. पण हे काँग्रेस पार्टीचे लोक किंवा विरोधक हे जिथं हारतात ते मशीनवर करून देतात. त्यामुळं राहिला पण 51%चा मी तुम्हाला वारंवार सांगतोय. मताची जर टोटल लावली राज्याची एकंदरीत उमेदवार किती, भाजपला किती मतं मिळाले, बाकी पक्षाला काय मिळाले, याचा जर टोटल लावली तर सर्वांची टोटल जी आहे त्याच्यापेक्षा 51% मतं आम्हाला मिळाले ते मिळतात. आपण सर्व पक्षाचे टोटल लावा, सर्व पक्षाचे मतं बघा आणि भाजपचे मतं बघा, त्या सर्वांच्या मतापेक्षा 51% मतं बीजेपीला. 29 महानगरपालिकामध्ये मतमोजणी सुरू आहे. प्राथमिक अंदाज आहे
संपूर्ण काउंटिंगचे निकाल 5 वाजेपर्यंत अपेक्षित आहे. पण प्राथमिक अंदाजावरून आपल्याला दिसत आहे की जे आम्ही वारंवार सांगायचो, डेव्हलपमेंट म्हणजे देवेंद्र फडणवीसजी आणि देवेंद्र फडणवीसजी म्हणजे डेव्हलपमेंट, या विश्वासावर आणि डबल इंजिन सरकार, मोदीचं सरकार, देवेंद्रचं सरकार महाराष्ट्राचा विकास करू शकतं. देवेंद्रजी आणि मोदीचं सरकार नागरिक क्षेत्रामध्ये विकसित महाराष्ट्र करू शकतं. ग्रामीण भागातही सुद्धा असाच प्रकार मागच्या वेळी आले. मला असं वाटतं की हे मत विश्वासाचं मत आहे, हे मत विकासाचं मत आहे, हे मत देवेंद्रजी एकनाथ शिंदेचे महायुतीच्या सरकारवर विश्वासाचं मत आहे. आणि महाराष्ट्राचं सरकार आणि केंद्राचं सरकार, माननीय पंतप्रधान मोदींचं सरकार, देवेंद्रजींचं सरकारच महाराष्ट्राचा विकास होऊ शकतं. हा कल दिसतो आहे आणि मला वाटतं हा कल असा कंटिन्यू दिसेल असं दिसत आहे. भारतीय जनता पार्टी महायुती 2 बहुमत आहे, 2/3 मेजॉरिटी आणि 51% वोट शेअर. म्हणजे जर नगरसेवकाची आपण संख्या बघितली तर 51% वर नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे आणि 2/3 मेजॉरिटी ही महायुतीची असेल असं मला दिसत आहे. नागपुरात चौथ्यांदा आणि मुंबईतून निगेटिव्ह आलेले काय सांगणार? म्हणजे आधी सांगितलं की नागपूरचं जे मत आहे माननीय देवेंद्रजी नितीनजींच्या त्या विषयावर लोकांनी मत दिलेलं आहे. विकसित नागपूर मत दिलेलं आहे आणि नागपूर हे उपराजधानीचं शहर, हे देशाचं आंतरराष्ट्रीय शहर आणि महाराष्ट्राचं क्रमांक 1 शहर, तिथे लोकांच्या अपेक्षा आहेत. नागपूरवरून नागपूरकरांनी व्यक्त केलेले आहे. नागपूरने सुद्धा अपेक्षेला मत दिलेलं आहे, डेव्हलपमेंटच्या अपेक्षेला मत दिलं आहे. माननीय नितीनजी देवेंद्रजींच्या विकसित नागपूरला मत दिलेलं आहे. त्यामुळं नागपूरचा विजय आपल्याला चांगला दिसतोय. एकंदरीत महाराष्ट्राने डेव्हलपमेंटला मत दिलं. ठाकरे बंधू एकत्र आले राहिलेला नाही. आज आपण थोडा वेळ थांबून जाऊ. प्राथमिक अंदाज आहे सायंकाळी 5 वाजेपर्यंत संपूर्ण अंदाज, संपूर्ण विकास स्पष्ट होतील तेव्हा अधिक बोलता येईल. मी आपल्याला वारंवार सांगायचो की महाराष्ट्रात एकूण नगरसेवकाच्या 51%च्या वर नगरसेवक भारतीय जनता पार्टी महायुती येथील 2/3 बहुमत भाजपा महायुतीला मिळेल. मला वाटतं 2/3 बहुमतच्या वर भाजपा महायुती जाते. मुंबईमध्ये ठाकरे बंधूंनी जे भावनिक राजकारण केलं ते मतदारांनी नाकारलं असं दिसत आहे. भाजपचं काय वाटतं की यशाचं कारण काय? एकच कारण आहे, या महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसचं डेव्हलपमेंटचं विजन, माननीय एकनाथ शिंदेजी आणि भाजपाची महायुती आणि डबल इंजिन सरकार, मोदीचं सरकार, देवेंद्रजींचं सरकार, डबल इंजिन सरकारचं विश्वास हा जनतेने दिला आहे. मी वारंवार सांगतो की आमचे भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीसजी, आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांनी ज्या पद्धतीने या निवडणुकीमध्ये रचना केली, मी सुद्धा एक माझ्यावर जबाबदारी या निवडणुकीची प्रभार पण दिली होती. आम्ही जॉईंटली या ठिकाणी काम केलं आणि शेवटी महाराष्ट्राचं सरकार, देशाचं सरकार, मोदीचं सरकार, देवेंद्रचं सरकार याच्या डेव्हलपमेंटच्या योजना आणि सोबत संघटन, या ठिकाणी संघटनेची भूमिका, 2 चाकं, राज्यातलं, देशाचं सरकार आणि संघटना, या 2 चाकं जेव्हा एका बाजूने चालतात तर ही गाडी सेमोच्या स्पीड निघाली. आणि मला वाटतं की संघटना आणि सरकार या दोघांनाही त्या ठिकाणी अत्यंत महत्वाचं स्थान या निवडणुकीमध्ये. चंद्रपूरचा निकाल अनपेक्षित आहे का? तर चंद्रपूरचा निकाल पूर्ण यायचा आहे.
काही प्रभाग जे आता त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी नेहमी पुढे राहिली आहे ते प्रभाग अमरावतीमध्ये आता जे भाजपाचे परंपरागत मतदार या ठिकाणी प्रभाग सुरू आहे अमरावती आणि चंद्रपूर सुद्धा 5 मध्ये मत स्पष्ट होईल. लातूरमध्ये नुकसान झालं आहे. लातूरमध्ये त्या ठिकाणी आम्ही 22 जागावर थांबलेलो आहे. 40च्या वर काँग्रेस गेलेली आहे. तिथे आम्हाला थोडं नुकसान झालेलं आहे. त्याचं आम्ही चिंतन करू आहोत.